नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे एका गुरुजींनी सांगितले फक्त 3 वेळा रामनाम घेण्याचे महत्त्व आणि माता सीतेच्या एका नजरेत अशी कोणती शक्ती आहे. तर एकदा एक गुरु तरुण मुलांना विष्णू सहस्त्रनाम शिकवत होते. गुरूंनी श्लोकाची पुनरावृत्ती केली. श्री राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. मग त्यांनी मुलांना सांगितले, जर तुम्ही श्रीरामांचे नाव 3 वेळा जपले तर ते संपूर्ण विष्णू सहस्त्रनाम किंवा 1000 वेळा ईश्वराचे नाम जपण्यासारखे आहे. त्यातला एक मुलगा शिक्षकांशी सहमत नव्हता. त्याने शिक्षकाला प्रश्न विचारला, गुरुजी, 3 वेळा श्रीरामांचे नाव घेतले तर 1000 वेळा नाम जप केल्यासारखे कसे? यामागचा तर्क मला समजला नाही. प्रभू श्रीरामांचे परमभक्त असलेले जाणकार आणि पारंगत गुरूंनी अतिशय सोप्या भाषेत स्पष्टीकरण दिले की भगवान शिव म्हणतात की श्रीरामांचे नाव सर्व शब्दांपेक्षा मधुर आहे आणि या नामाचा जप करणे म्हणजे संपूर्ण विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णूच्या 1000 नावांचा जप करण्यासारखे आहे. हे नामस्मरणाच्या बरोबरीचे आहे. राम नामाचा जप 3 वेळा केला तर 1000 वेळा किंवा संपूर्ण विष्णू सहस्त्रनामाचा जप करण्या इतका आहे. याची पुष्टी करण्यासाठीच येथे एक मनोरंजक संख्यात्मक गणना आहे. र आणि म हे राम नावामध्ये 2 संस्कृत अक्षरे आहेत. जसे की र हे संस्कृतचे दुसरे व्यंजन आहे आणि म हे संस्कृतचे 5वे व्यंजन आहे. र च्या जागी 2 आणि म च्या जागी 5 ठेवून राम बरोबर म्हणजेच 2 गुणिले 5 बरोबर 10 म्हणून राम 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 जप करा. 3 वेळा 2 गुणिले 5 2 गुणिले 5 2 गुणिले 5 म्हणजेच 10 गुणिले 10 गुणिले 10 बरोबर 1000. अशा प्रकारे 3 वेळा राम नामाचा जप करणे म्हणजे 1000 वेळा नाम जप करणे होय किंवा संपूर्ण विष्णू सहस्त्रनाम बरोबर आहे. या उत्तराने त्या मुलाचे समाधान झाले आणि पूर्ण एकाग्रतेने व भक्तीने विष्णू सहस्त्रनाम शिकू लागले. चला, या जिज्ञासू मुलाचे आभार मानूया की ही माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोचूया आणि दररोज सकाळ संध्याकाळ किमान 1000 वेळा रामनामाचा जप करूया. कोणताही विधी किंवा पूजा करण्याचा अर्थ किंवा उद्देश इतरांना, विशेषतः मुलांना समजावून सांगितला की ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा अर्थ समजून घेऊन ते बळजबरीने नव्हे तर विश्वासाने त्यांचे अनुसरण करतात. ज्ञान आणि अनुभवातून शहाणपण येते. तर मित्रांनो, तसेच एकदा भगवान शंकरांनी आपल्या प्रिय पार्वतीला आपल्यासोबत भोजन करण्याची विनंती केली. भगवती माता पार्वतीने मी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करत असल्याचे सांगून टाळले. काही वेळ वाट पाहिल्यानंतर जेव्हा भगवान शिव पुन्हा माता पार्वतीला हाक मारली तेव्हा माता पार्वतीने उत्तर दिले की विष्णू सहस्त्रनामाच्या पठणातून विश्रांती घेतल्यावरच मी येऊ शकेन. भगवान शिव घाईत होते. जेवण थंड होत होते. म्हणून भगवान शिव म्हणाले, पार्वती, राम राम म्हणा. 3 वेळा राम नाम म्हटल्याने विष्णू सहस्त्रनामाचे पूर्ण फळ मिळते. कारण श्रीराम हे नाव स्वतः विष्णू सहस्त्रनामाच्या बरोबरीचे आहे. अशा प्रकारे भगवान शिवाच्या मुखातून विष्णू सहस्त्रनामाशी सामर्थ्य असलेले हे रामाचे 2 अक्षरी नाव ऐकून माता पार्वती प्रसन्न झाली आणि श्रीरामांच्या या द्विअक्षरी नामाचा जप केल्यावर तिने भगवान शिवासोबत भोजन केले. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात माता सीता स्वतः स्वसंरक्षणासाठी सक्षम असताना रावणाला का जाळून राख केले नाही. तर मित्रांनो, ही रामायणातील कथा आहे. माता सीता ही व्यक्तिशः लक्ष्मी मानली जाते. ती श्रीरामांइतकी शक्तिशाली आहे. माता सीताला हवे असते तर रावण अपहरण करायला आल्यावर रावणाला जाळून राख करता आले असते. पण माता सीताने तसे केले नाही. तसेच अशोक वाटिकेवर जाऊनही कधीही त्याचा वध करू शकली असती. पण माता सीतेने स्वतः स्वसंरक्षणासाठी सक्षम असताना हे का केले नाही? किंबहुना माता सीता स्वतः शक्तीचा अवतार होती
मान्यतेनुसार म्हटले जाते की जेव्हा माता सीता सासरच्या घरी आली तेव्हा प्रथम ऋषीमुनी आणि कुटुंबातील सदस्यांसाठी खीर बनवली आणि राजा दशरथांसह सर्वांना दिली. माता सीता सगळ्यांना खीर देत असताना वाऱ्याचा जोरदार सोसावा आला आणि सर्वांनी आपापली ताटं धरली. पण तेवढ्यात राजा दशरथांच्या खिरीमध्ये गवताची एक छोटीशी पात पडली. माता सीताने ती गवताची पात पाहिली होती, पण खिरीतून सर्वांसमोर कसं काढायचा हा मोठा पेच होता. मग माता सीताने दुरून त्या गवताच्या पातीकडे पाहिले आणि माता सीतेच्या नजरेने ती गवताची पात पुन्हा उडून हवेत राख झाली. माता सीताला असे वाटले की त्यांचा हा चमत्कार कोणीही पाहिला नाही, परंतु राजा दशरथ यांनी हे सर्व पाहिले आणि त्यांना समजले की ती सामान्य स्त्री नसून जगन्माता आहे. माता सीताचा चमत्कार पाहून तेही घाबरले. माता सीतेचे वचन. खीर खाऊन झाल्यावर राजा दशरथ आपल्या महालात गेले आणि नंतर त्यांनी माता सीताला आपल्या महालात बोलावले. तेथे त्यांनी माता सीतेला सांगितले की मी तुमचा तो चमत्कार पाहिला आहे आणि आता मला समजले आहे की तुम्ही कोण आहात. म्हणून आज तुम्ही मला वचन द्या की तुम्ही त्या गवताच्या पातीकडे जसं पाहिले तसं इतर कोणाकडेही पाहणार नाही. हे ऐकून माता सीतेने राजा दशरथांना वचन दिले की मी अशा प्रकारे कोणाकडेही पाहणार नाही. रावण युक्तीने वाचला. जेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण केले तेव्हा माता सीता त्याला राग करून टाकू शकली असती, परंतु माता सीताने राजा दशरथांना दिलेल्या वचनात बांधली गेली होती. म्हणून जेव्हा रावणाने तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला किंवा तिला धमकावले तेव्हा ती त्याला काहीही करत नसे. फक्त हातात गवताची पात घेऊन त्याच्याकडे पाहत राहायची आणि त्याच्यावरचा राग नियंत्रित ठेवायची. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि हो, RD स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान कथेमध्ये.